माझा अभिमानाने सांगू इच्छिते की प्रत्येक मतदारांचा आशीर्वाद मतदान रूपाने हा कारागृहाच्या भिंती ओलांडून गेलेला आहे। त्यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप जे घाणघाण प्रकार झाले त्या सगळ्यांना आज मतदारांनी धोबीपछाड करून टाकलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानते की कारागृहात असलेल्या माणसाला उमेदवारी देणं हे त्या पक्षासाठी किती हे असतं, पण त्यांनी कोल्हे परिवारावर विश्वास दाखवला आणि ललित कोल्हे यांच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही खरे ठरलो। काही विरोधकांनी वेगळ्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी केला, मात्र असं असताना देखील कारागृहातून जे निवडणूक लढवली एक चर्चेचा विषय बनलेली होती। आज तुमचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे। विरोधकांनी जेवढे आरोप केले त्यांना उत्तर 100% दिलं असतं, पण आमचे एलके फाउंडेशन आणि आम्ही सगळ्यांनी फॅमिलीने एक ठरवून घेतलं होतं की उत्तर जे देऊ ते निकालाच्या दिवशी देऊ। आता एवढे हजारो लोकांनी निकाल दिलेला, आता उत्तर द्यायचं राहिलंच काय? कर्तृत्वाची भिंत ते ओलांडू शकले नाही, त्याच्यावर फक्त दगड मारत राहिले। निश्चितच कारागृहात गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चप्पल देखील परिधान केली नाही। पियुष दादा असतील किंवा तुम्ही असेल, या ठिकाणी तुम्ही असा निर्धार केलेला होता की विजयी झाल्यानंतरच आम्ही या ठिकाणी चप्पल परिधान करू, अशा पायाने तुम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रभाग असेल किंवा इतर प्रचार केलेला आहे। काय प्रतिक्रिया होती, काय भावना होती तुमची चप्पल परिधान न करण्याची? आम्ही प्रत्येक घरात दारात जात होतो। पियुषच्या डोक्यावर, माझ्या डोक्यावर माझ्या ननंदबाई असतील, आमच्या वंदनाताई, माझ्या सासूबाई, एवढं प्रेम आणि एवढी हिंमत लोकांनी दिली की आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलो नाही। आम्हाला कळलं होतं की आपण विजयी आहोत आणि या लोकांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। आणि अनवाणी पायाने काही कार्यक्रमांना जायची तर माझ्या सोबतच्या महिला पण चप्पल काढून घ्यायच्या, तेव्हाच मला समजून गेलं की आपण विजयी झालोय। आमचं दुःख त्यांनी त्यांचं दुःख समजलं। निश्चितच आपल्यासोबत पियुष दादा देखील आहे। पियुष दादा, काय सांगाल, आज विजय तुमच्या वडिलांचा, आजीचा आणि तुमचा, काय प्रतिक्रिया? हा विजय आपल्याला 15 दिवस आधीच माहिती पडला होता, कारण की मी जेव्हा प्रभागात 11 नंबर मध्ये फिरताना जेव्हा लोक मला सांगायचे की तुम्ही प्रचार करू नका, कारण की हे नावच खूप आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी काफी आहे। आणि हे आज खरंच हे सिद्ध झालंय की त्यांच्यावर, या कुटुंबावर जे सगळ्यांनी प्रेम केलंय त्याचा तुम्हाला रिझल्ट मधनं तुम्हाला माहितीच पडलं असेल। निश्चितच हे होते कोल्हे परिवार की राज्यभरातून यांनी ललित कोल्हे यांनी या ठिकाणी कारागृहातून निवडणूक लढवली आणि शिवसेना शिंदे गटाने कोल्हे परिवारात त्या ठिकाणी 3 उमेदवार दिले, मात्र 3ही उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। राज्यातील एकमेव उदाहरण, कारागृहातून निवडणूक लढवून या ठिकाणी ललित कोल्हे यांचा विजय आणि अनवाणी पायाने या ठिकाणी पिता आणि त्यांच्या पत्नीने या ठिकाणी प्रचार केला, याचं यश त्यांना या ठिकाणी लाभलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।